शेगावच्या गजानन महाराजांची पालखी शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याच्या उंबरठ्यावर येणार आहे. धाराशिव सीमेवरील तामलवाडी जवळ टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत झाल्यावर पालखी 6 किलोमीटरचा प्रवास करून उळे येथे पहिल्या मुक्कामासाठी दाखल होणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने सोलापूर धाराशिव सीमेवरील सोलापूर हद्दीत पालखीचे विधिवत स्वागत करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, महाप्रसाद, निवारा, वैद्यकीय पथक, स्वच्छता आणि सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. उळेतील शंभूराजे मैदानावर वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेत मुक्काम होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि रात्री 8 वाजता कीर्तनाचे आयोजन आहे. गावात सडा, रांगोळी, फुलांची सजावट आणि संस्कार भारतीची रांगोळी ही उळेची खास ओळख आहे. दरवर्षी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. परंपरा जपत यंदाही मोठ्या उत्साहात स्वागत करू. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे उळेचे सरपंच अंबिका कोळी यांनी सांगितले आहे. याचा संपूर्ण आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी.